30 वर्षांनी काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाने न केलेली नेत्यांनी मदत कुठल्याही नेत्यांनी नाही, कुठल्याच नेत्यांनी एकही मदत झालेली कोण झाला नाही. त्याबद्दल हा विषय होता. विषय माझ्यावरती एक जमिनी साबळे कुटुंबाचा 50 वर्षापासून तिथे ताबा आहे. 14-14 क्षेत्र असेल, 14-21 असेल, 14-54 असेल, 14-14, 15-54, 15-52 असे जे काही क्षेत्र असेल तिथं आमच्या वडिलांचं पोझिशन म्हणजे देखरेखीखाली आम्ही होतो. त्या कुटुंबाशी आमचे संबंध आजही चांगले आहेत, आताही चांगले आहेत. पण जागेवाले त्याला 15-54, 14-14 देण्यासाठी एकामेकाचा कार्यक्रम लावण्यासाठी जमिनीचा व्यवहार बाहेर होतो. कब्जेदार आम्ही असतो. आमच्याशी फक्त कब्जा सोडण्यासाठी काय मिळेल त्या पद्धतीनं साबळे कुटुंब या लोकांना मदत करत असतो. काय तुमची म्हणून तुम्ही शिवसैनिक आहात, जुने शिवसैनिक आहात, तुम्ही तुमचं घर पाडण्यात आलं, सगळं आणण्यात आलं, त्यावेळेस तुम्ही काय खेळ असतील किंवा धन्यांना फोन केले तर काय संपर्क? माझं 9 तारखेला मातुश्री या निवासस्थानी साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो. पक्षाचे नेते आदरणीय खैरेसाहेब होते, विरोधी पक्ष नेते दानवे साहेब सुद्धा होते आणि इतर पदाधिकारी सर्व होते. त्यांना मी सांगितलं की माझं घर सध्या तुटतं आहे संभाजीनगरमध्ये, मी तुमच्या जवळ आहे, कुटुंब प्रमुखाच्या घरी आहे आणि घराचं नसतानाभूत झालेलं आहे, JCB चालवत आहे, बुलडोजर चालवत आहे, गुंडागर्दी चालू आहे, हे त्यांना सांगितलं होतं. फोन करा, ते म्हटले फोन उचलत नाही, हा शब्द होता. आज तुम्ही काय निर्णय घेतला? आज निर्णय घेतला की पक्षाने कुठंच मला मदत झाली नाही आणि करणार नाही भविष्यामध्ये. मी एवढंच हात जोडून सगळ्या संभाजीनगरच्या शिवसैनिकांना सांगेल, प्रामाणिक शिवसैनिकांना, बाबांनो, रतनकुमार गोविंदराव साबळे शाखा प्रमुखापासून शहरामा प्रमुखापासून तर उपजिल्हा प्रमुख झाला, त्याला कधी 5,000चं सुद्धा नेत्यांनी पत्रक दिलं नाही किंवा 10 लाखाचं तर दूरच सोडा, 5 रुपयाची मदत सुद्धा घेतली नाही. अशा रतनकुमार साबळेंनी हिंदुत्वासाठी एवढा मोठा त्याग केला, एवढे मोठे कार्यक्रम दिले, सत्कार समारंभ सतत सक्रियतेने काम करणारा शिवसैनिकाला जर 30 वर्षामध्ये घरात दाराला नष्ट करण्यात आलं तरी एकही नेत्यांनी सद्भावना, सहानुभूती, संपत्ती मिळवली आम्ही नाही, ती पण आली नाही. म्हणून मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा, संघटनेचा म्हणत, पक्षाचा आता तर संपवलाच पक्ष, आम्हीच आमच्या लोकांनी संपर्क मोठा केला होता, तो संपवला आम्हीच. आज या पक्षात मला तरी मी विनंती करी संभाजीनगरच्या सर्व शिवसैनिकांना की निर्णय घ्या. मी म्हणेल आज जर मी RPIमध्ये असतो तर 7-10 कोटीचा प्रकल्प मी केला असता कोटीचा. आज एखादं पत्राचं घर नाही माझ्याकडे, तर शिवसेनेचं त्या हिंदुत्व मीच केलं, मनाला लावून काम केलं. म्हणून का साहेबांची मदत कोणतीच नाही झाली. त्यामुळे मी शिवसेना सोडतोय आणि भविष्यात मला असं वाटतं सर्व शिवसैनिकांना माझी हात जोडून विनंती आहे, पक्षात बी राहू नका, RPIत जा, दलित अंतरमध्ये जा, कुठल्याही पक्षात जा मी म्हणत नाही, पण इथं राहू नका. इथं काही होणार नाही. 30 वर्ष राहिलो, संपून टाकलं, काही नाही झालं. राहूच नका पक्षामध्ये, नेतृत्वच राहिलं नाही, नेतृत्व संभाजीनगर शिवसेना हिंद झालं. मी रतनकुमार गोविंदराव साबळे उपजिल्हा प्रमुख आज राजीनामा जाहीरच करतो. धन्यवाद.